एका छोट्याशा गावात एक मुलगा रोज शाळेत जाताना रस्त्याच्या कडेला उमललेला गुलाब पाहायचा. तो गुलाब उन्हात जळायचा, पावसात भिजायचा, तरीही नेहमी हसल्यासारखा फुललेला असायचा. एक दिवस मुलगा खूप निराश झाला. परीक्षेत अपयश आलं होतं. तो त्या गुलाबाजवळ बसला आणि म्हणाला, तुझं आयुष्य किती सुंदर आहे. तुला ना अपयश ना दुःख. तेव्हा त्याला जाणवलं, गुलाब जणू शांतपणे काही सांगतोय. माझ्याकडे बघ, लोकांना माझं फूल दिसतं, पण काटे दिसत नाहीत. वादळं आली, पाऊस आला, अनेकांनी मला तोडण्याचा प्रयत्न केला, पण मी उमलणं सोडलं नाही. त्या क्षणी मुलाच्या डोळ्यात चमक आली. त्याला समजलं, आयुष्यात काटे नसतील तर फुलांची किंमतही नसते. संघर्षाशिवाय यशाचा सुगंध येत नाही. त्या दिवसापासून तो पुन्हा मेहनत करू लागला. लोकांनी त्याला कमजोर म्हटलं, अपयशी म्हटलं, पण त्याने गुलाबासारखं हसणं पुढे सोडलं नाही. काही वर्षांनी तोच मुलगा मोठा अधिकारी बनला. एका भाषणात त्याने फक्त एकच गोष्ट सांगितली, जीवनात कितीही काटे आले तरी स्वतःचं उमलणं कधी थांबवू नका. मित्रांनो, या कथेतून गुलाब आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, काटे असले तरी फुलणं थांबवायचं नसतं. आयुष्यात संघर्ष, अपयश, दुःख येणारच, पण जो प्रत्येक वेदनेनंतर पुन्हा उभा राहतो, तोच शेवटी स्वतःच्या यशाचा सुगंध जगभर पसरवतो.